नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला झटपट असं चाटची रेसिपी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा, नवीन जे बटाटे आलेले असतात ना, ते असे बटाटे घेतलेले आहेत। हे नवीन बटाटे आहेत आणि ह्यांना काय केलेले, साल काढून ना अशा पद्धतीत बघा मी कापून घेतलेलं आहे। थोडंसं आपल्याला मोठं-मोठंच कापायचे, जास्त असं बारीक नाही कापायचं। अशा पद्धतीत तरी कापायला पाहिजे। आता ह्याला काय केलेलं, 2 पाण्याने मी स्वच्छ धुवून घेतलेलं, त्यातलं मी पाणी काढून घेते। पाणी मी काढून घेतलेलं आहे आणि एक कॉटनचा कपडा घेतलेला आहे, त्याच्यावर मी टाकून घेते हे। आणि काय करायचं, आपल्याला ह्याचं पूर्णपणे पाणी पुसून घ्यायचं आहे। तर त्यासाठी असं कॉटनचाच कपडा घ्यायचा आणि असं थोडंसं दाबून काय करायचं, आपल्याला पाणी त्याचं काढून घ्यायचं आहे। बघा, अशा पद्धतीने मी पूर्णपणे कोरडं करून घेतलेलं आहे। कोरडं करून घ्यायचं, पाणी नाही राहिलं पाहिजे। वाटलं तर असं पुसून जरी घेतलं तरी चालू शकते। तेल गरम करत ठेवले आणि हा तवा जो आहे हा लोखंडाचा तवा आहे। तेल चांगलं गरम आहे, गॅस आहे मीडियम। आणि आपल्याला ह्याला काय करायचं माहिती आहे का, 5 ते 7 मिनिट ह्याच्यामध्ये फ्राय करून घ्यायचे। ते जेवढे बसेल तेवढे असे टाकून घ्यायचे आणि फ्राय करून घ्यायचे। टाकून घेतलेले जेवढे तव्यात बसतील ना तेवढे मी टाकलेले आहेत। गॅस आहे मीडियम आणि मीडियम गॅसवर मी अजून 5 ते 7 मिनिट फक्त फ्राय करायचे, करून घेते एवढं। 1-2 मिनटं झाले की नाही की आपण असं हलवत राहायचं आणि मी अजून फक्त घड्याळात बघून 5 ते 7 मिनिट फक्त आपल्याला फ्राय करायचे। उलटे सुलटे असे थोडेसे करायचे झाऱ्यानं वगैरे। 5 ते 7 मिनिट होऊन गेलेत बघा, अशा पद्धतीचे होतात बघा। आता हे काढून घेते एका प्लेटमध्ये। काढून घेतलेत बघा एका चाळणीमध्ये, खाली प्लेट घेतलेली आहे ना। ह्याला काय करायचं, थंड होऊन द्यायचं पूर्णपणे। थंड झालेले आहेत बघा आणि ह्याला काय करायचं माहिती आहे का, असं एक घ्यायचं उचलून असं आणि ह्याला काय करायचं, हलकंसं दाबायचं, जास्त नाही। फक्त आपल्याला हो का अशा पद्धतीमध्ये हो का असं दाबून घ्यायचं सगळं। हे अजून एक दाखवतो तुम्हाला। असं हे तर हे थोडंसं मोठं आहे ना, तर त्याला थोडं प्लेट वाटी ग्लासानं थोडंसं दाबायचं। हो का असं हे अशा पद्धती दाबून घ्यायचं सगळ्याला। बघा मी थोडं दाबून घेतलेलं आहे। अशा आकारामध्ये बनवा, जास्त असे मोठे पण बनवू नका। आता तेच तेल अजून मी गरम करत ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आता आपल्याला सोडून घ्यायचं। गॅस आता मी एकदम फास्ट करणार आहे आणि ह्याच्यामध्ये काय करायचं माहिती आहे का, आपल्याला गोल्डन कलर येतोवर आपल्याला हे फ्राय करून घ्यायचे। टाकून घेतलेलं आहे बघा। आता ह्याला मी चांगलं फ्राय करून घेते फास्ट गॅसवर। असे बघा गोल्डन कलरवर आपल्याला फ्राय करायचे। पहिले आपण किती केले होते, 5 ते 7 मिनिट मिजून मीडियम गॅसवर। आता हे फास्ट गॅसवर बघा मी फ्राय केलेले आहेत। एकदम कडक होस्तोवर करायचे। आता तुमचं लहान गॅस मोठा गॅस हे लक्षात ठेवून करायचे बरं का। नाही तर तुम्ही काय कराल, परत जर मी तुम्हाला टायमिंग सांगितलं तुम्ही 5 ते 7 मिनिट करा, तर ते काय होईल, मग एकदम जास्त लाल कराल ना, ते एकदम जास्त करपून घ्याल। पण एकदम कुरकुरीत क्रिस्पी झाली पाहिजेत, हे लक्षात ठेवून तुमचं गॅसची फ्लेम किती लहान मोठी बघून तुम्ही फ्राय करा। एकदम असे गोल्डन कलरवर कडक फ्राय करायचे। कळतात आपल्याला हे कडक फ्राय झाले। तर हे मी काढून घेते। काढून घेतलेत बघा एकदम कुरकुरीत। हे बघा अशा पद्धतीमध्ये असं फुटले पाहिजेत बघा। थोडेसे असे दाबल तर काय फुटत नाहीत, नुसते असे चपटे होतात। काय आपण जास्त जोरात दाबलं की नाही की असे फुटतात, पण त्याच्या आतमध्ये जास्त तेल वगैरे बसत नाही, कारण आपण दुसऱ्यांदा जेव्हा फ्राय करतो ना एकदम कुरकुरीत होतात। आता तुम्हाला दाखवते ह्यासाठी मसाला काय पाहिजे। तर मिरची पावडर घेतली छोटा 1 चमचा, थोडीशी हळद घेतलेली आहे, ही जिरे पावडर घेतलेले भाजून एकदम, ही चाट मसाला घेतलेला आहे, ही सगळं छोटे अर्धा चमचा आहे, फक्त ही 1 चमचा आहे। ही धने पावडर घेतलेली आहे छोटा 1 चमचा, मीठ घेतलेलं आहे चवीप्रमाणे आणि हे काळं मीठ घेतलेलं। आता हे एकत्र करायचं। हा फक्त आपल्याला मसाला बनवायचा आहे, ज्याला जेवढा लागेल ना तेवढंच त्याच्यामध्ये टाकायचे आपल्याला। ते मिक्स करून घेते व्यवस्थित। मिक्स करून घेतलाय बघा, मस्त असा हा चवदार असा मसाला होता। हा असा कधी पण चाटवर वगैरे टाकायला करायचा। वाडगं घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण हे टाकून घेऊया। बघा किती कुरकुरीत बघा आवाज येत असेल तुम्हाला, कडक एकदम। आता ह्यातलं काय करते, 1-2 ठेवते। तुम्हाला मी ह्याच्यात 2 रेसिपी बनवून दाखवणार आहे, तर तुम्हाला दोन्हीतली कोणती आवडली ही मला जरूर कमेंट करून सांगा। आता ह्याच्यामध्ये आपण हा मसाला टाकून घेऊया। जेव्हा आपण दुसऱ्यांदा जेव्हा फ्राय करतो ना, तेव्हा ते तेल बिलकुल वडून घेत नाहीत, एकदम कडक कुरकुरीत असे होतात बघा। तर तशा पद्धतीत तुम्ही तळून घ्या। ह्याच्यावर टाकायची थोडीशी कोथिंबीर। आता तुम्ही विचाराल की हे आपल्याला तसंच ठेवायचे का, तर लगेच खायला घ्यायचं। ह्याच्यात आपण आता लिंबाचा रस टाकून घेऊया, थोडासा टाकायचा, जास्त नाही टाकायचा। हे बघा आवाज येत असेल बघा, मस्त एकदम होतं हे चवीला। ते एकसारखं चांगलं मिक्स करून घेते, म्हणजे सगळीकडे लागेल। मिक्स करून घेतले बघा चांगलं व्यवस्थित। हातानं जरी कालवून घेतलं ना तर पूर्ण फोडींना लागतं। तर अशा पद्धतीत एक चाट बनवलेला आहे झटपट। आपलं काय होतं माहिती आहे का, मुलांना काहीतरी बाहेरचं खाऊ वाटतं, तर आपण घरातच करायचा प्रयत्न करायचा। तर अशा पद्धतीत करा, 1 नंबर लागतो। आता तुम्हाला मी दुसरी पद्धत दाखवते। आता हे मी 4 साईडला ठेवले होते आणि त्याच्यावर आता मी तुम्हाला दाखवते की कशा पद्धतीनं पण आपण करून खाऊ शकतो। असं थोडंसं वेगवेगळ्या पद्धतीनं करायचं। मग तुम्हाला मी चाटच्या रेसिपी अशा वेगळ्या दाखवते। त्याच्यामध्ये जो आपण मसाला बनवला होता ना तो थोडासा टाकून घ्यायचा, एकदम थोडासा टाकायचा। त्याच्यावर टाकायचा आपल्याला हा कांदा,
छान लागतं. काय होतं माहिती आहे का, थोडंसं वेगळं काहीतरी. बटाटे जरा थोडेसे बारीक कापले तरी पण चालतील, किंवा ते छोटे छोटे भेटतात का नाही गोलवाले, त्याच्यात रेसिपी मी खूप अपलोड केलेले आहेत वेगवेगळ्या पद्धतीने, की तुम्ही असं सुद्धा बनवून खाऊ शकता छोट्या बटाट्यांचं. ही जी आपल्याकडे पापडी होती कशी बनवायची ह्याची पण रेसिपी मी पहिली अपलोड केलेली आहे. आता ह्यात कसं माहिती आहे, हे नसेल तर नाही टाकलं तरी चालू शकतं बरं का. ह्या गोष्टी का असतात घरात, कधी कधी आपण आणून ठेवतो, तर त्यासाठी ते असेल तर तुम्ही टाका. आता ह्याच्यावर ही थोडीशी टाकणार आहे मोठी शेव. मिरची एकदम तिखटवाली नाही आहे, बारीक एकदम कापून घेतलेली, एकदम पातळ कापून घ्यायची. माझ्याकडे एक बटाटा होता शिजवलेला बघा, तो थोडासा असा टाकून घेते, कारण खालच्या फोडी कशा अख्ख्या आहेत त्या. थोडीशी कोथिंबीर टाकूया. तुमच्याकडे जर चिरमुरे किंवा लह्या वगैरे असं काय जर असेल ना, ते जरी तुम्ही ह्याच्यामध्ये टाकलं तरी पण चालू शकते. आता त्याच्यात टाकायची पुदिन्याची चटणी. ही कशी करायची ह्याची सुद्धा मी रेसिपी पहिलीच अपलोड केलेली आहे. दही जरी टाकलं ना, फ्रेश दही, तरी पण चालतंय. आता ह्याच्यावर टाकणारे हे गोड पाणी, आंबट गोड पाणी, हे पण कसं करायचं ह्याची पण मी रेसिपी पहिली अपलोड केलेली आहे. आता त्याच्यावर टाकणारे मी थोडासा एकदम लिंबाचा रस. परत टाकूया आपण थोडासा कांदा, टोमॅटो, एकदम थोडीशी टाकायची शेव. ही जी पाणीपुरीवर शेवपुरीवर शेव भेटते ती थोडीशी टाकूया. थोडीशी टाकूया कोथिंबीर. आणि हे जो आपण जो मसाला बनवला होता चाटचा, तो मसाला टाकूया. मस्त. आता ह्याच्यावर तुम्ही थोडंसं 2 चमचे दही जरी फ्रेश टाकलं तरी चालेल. तर अशा पद्धतीत बनवायचं. आता तुम्ही मला एक कमेंट करून सांगा, तुम्हाला ह्या दोन्हीतल्या कोणती रेसिपी आवडली. ही का ही रेसिपी आवडली. ती मस्त लागते आणि बिलकुल तेलकट होत नाही. जसं मी सांगितले त्या पद्धतीने तुम्ही फ्राय करा, एक नंबर. आणि ही कुरकुरीत बनते एकदम. खास तर लय वेळ ठेवायचं नाही, 2 ते 3 तास ठेवलं तर चालू शकते. रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा.